आज आपण नॅशनल इन्कम हा भाग अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर नॅशनल इन्कम म्हणजे काय? नॅशनल इन्कम म्हणजे जर नॅशनल आणि इन्कम या जर दोन घटकांची जर आपण फोड केली, म्हणजे नॅशनल म्हणजे राष्ट्रीय आणि इन्कम म्हणजे उत्पन्न, म्हणजे एका राष्ट्रामध्ये प्रोडक्शन करून मिळवलं गेलेलं उत्पन्न म्हणजे काय? नॅशनल इन्कम. पण नॅशनल इन्कमची ही सरळ आणि साधी व्याख्या होईल का? तर निश्चितच नाही. म्हणजे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर नॅशनल इन्कमची मायक्रो आणि मॅक्रो बेसिसवर वेगवेगळ्या व्याख्या करता येईल. ठीक आहे. मग जेव्हा आपण नॅशनल इन्कमचा भाग अभ्यासणार आहोत तर त्याआधी आपल्याला वित्तप्रवाह म्हणजे काय ही संकल्पना आपल्याला अभ्यासावी लागेल. तर का अभ्यासणे गरजेचं आहे? कारण जेव्हा आपण नॅशनल इन्कम ही कन्सेप्ट अभ्यासणार तर त्याआधी वित्तप्रवाहाची निर्मिती कुठून झाली, म्हणजे पैशाची निर्मिती कुठून झाली किंवा पैसा सर्क्युलेट कसा होतो, तर ही कन्सेप्ट आपल्याला अभ्यासणं गरजेचं ठरते. आणि त्यानंतर नॅशनल इन्कमची मोजणी करण्याचे जे काही प्रकार आहे किंवा ज्या माध्यमातून मोजल्या जाते ते अभ्यासावे लागेल. तर ठीक आहे. तर पहिला पार्ट कुठला आहे? वित्तप्रवाह. वित्तप्रवाह. तर वित्तप्रवाहामध्ये काय येणार? एकतर कुटुंब संस्था येणार आणि दुसरी काय येणार? उद्योग संस्था येणार. ठीक आहे. आता कुटुंब संस्था म्हटल्यानंतर काय, एखादी कुटुंब संस्था आहे आणि त्या कुटुंबात 3 ते 4 व्यक्ती राहतात. ठीक आहे. मग त्यांना काय असते? रोजगाराची गरज असते. ठीक आहे. रोजगाराची गरज आहे तर मग रोजगार कोण पुरवत आहे? तर उद्योग संस्था पुरवत आहे. ठीक आहे. मग उद्योग संस्था काय करते? श्रम, जमीन आणि भांडवल या घटकांचा वापर करून काय करते? वस्तू आणि सेवांची काय करताय? निर्मिती करताय. ठीक आहे. वस्तू आणि सेवांची निर्मिती केल्यानंतर श्रम काय करते? म्हणजे श्रमाच्या माध्यमातून तो म्हणजे एक व्यक्ती श्रमाच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांच्या निर्मितीमध्ये सहभाग होत आहे. तर मग उद्योग संस्था काय करते? तर उद्योग संस्था त्यांना काय देते? वेतन देते. मग वेतन दिल्यानंतर त्याच्याकडे काय येते? पैसा येते. ठीक आहे. म्हणजे उद्योग संस्था याला वेतन देत आहे, म्हणजे उद्योग संस्थेचा खर्च झाला आणि कुटुंब संस्थेचं काय झालं? ते उत्पन्न झालं. ठीक आहे. मग आता हा एक पार्ट झाल्यानंतर मग काय येणार? मग आता कुटुंब संस्थेला वस्तूची खरेदी करायची आहे. तर मग वस्तूची खरेदी का करायची आहे? तर त्याला जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे. मग जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्यामुळे ती काय करणार? उद्योग संस्थेकडून एखाद्या वस्तूची खरेदी करणार. ठीक आहे. म्हणजे कुटुंब संस्था उद्योग संस्थेकडून खरेदी करणार आणि म्हणजे कुटुंब संस्था उद्योग संस्थेकडून काय करणार? खरेदी करणार आणि उद्योग संस्था काय करणार? विक्री करणार. म्हणजे कुटुंब संस्थेचा काय झाला? हा खर्च झाला आणि उद्योग संस्थेचं काय झालं? उत्पन्न झालं. म्हणजे या पद्धतीनं वित्तप्रवाह हा सर्क्युलेट होत असतो. म्हणजे कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे, उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे. म्हणजे उद्योग संस्थेचा जर खर्च होत असेल तर ते कुटुंब संस्थेचं काय होणार? उत्पन्न. आणि कुटुंब संस्थेचा जर खर्च होत असेल तर ते उद्योग संस्थेचं काय होणार? उत्पन्न. आता आपण जर म्हणजे सरकारच्या बाबतीत जर बघितलं, म्हणजे सरकारच्या बाबतीत मनी फ्लो कशा पद्धतीनं चालल्या जाते. तर काय करते? कुटुंब संस्था काय करते? तर कुटुंब संस्था सरकारला काय देते? कर देते. म्हणजे कर तर भरावेच लागेल ना, आपल्या उत्पन्नावर पर्टिक्युलर कर भरावा लागत असतो. तर कुटुंब संस्था काय सरकारला कर देणार आणि सरकार काय करणार? सरकार विविध योजना आणि अनुदानाच्या माध्यमातून कुटुंब संस्थेला मदत करणार किंवा विविध योजना आणि अनुदानाच्या माध्यमातून यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. आणि उद्योग संस्थेचा जर विचार केला तर उद्योग संस्थेला सुद्धा सरकारला काय द्यावं लागते? कर द्यावा लागते. आणि सरकार काय करणार? उद्योग संस्थेला अनुदाने आणि वस्तू व सेवावरील खर्च, म्हणजे त्यांना अनुदाने देणार, सबसिडीज देणार, त्यांच्या वस्तू आणि सेवावरील काय करणार? खर्च करणार. म्हणजे या पद्धतीनं सुद्धा मनी फ्लो हा चालत असतो. आणि जर जगाचा जर विचार केला तर जगाचा विचार करतो तेव्हा आपण आयात आणि निर्यातीचा विचार केला जाते. तर ठीक आहे. कुटुंब संस्था आयात आणि निर्यात आणि उद्योग संस्था आयात आणि निर्यातीच्या माध्यमातून काय करते? म्हणजे मनी फ्लोला सहाय्य करते. आणि शासन किंवा सरकार निर्यात आणि आयातच्या माध्यमातून मनी फ्लोला काय करत आहे? मदत करत आहे. तर ठीक आहे. तर मनी फ्लो ही एक बेसिक कन्सेप्ट आहे जी राष्ट्रीय उत्पन्न हा घटक अभ्यासण्याच्या अगोदर क्लिअर करणं गरजेचं आहे. तर ठीक आहे. समजलं? आता जर आपल्याला जर बघायचं असेल तर बँका, तर मग बँका ह्या मनी फ्लोमध्ये कशा पद्धतीनं सहभागी होतात? तर कुटुंब संस्था काय करते? कुटुंब संस्थेला जे काही उत्पन्न मिळते त्याच्यामधला काही भाग हा उपभोगावर खर्च केला जातो आणि काही भाग हा बचतीवर केला जातो.
मग उद्योगसंस्थेला जो काही नफा मिळतो त्या नफ्याच्या माध्यमातून ती काय करते तर बचत करते. मग बचती कुठं केल्या जातात तर बँकेमध्ये केल्या जातात. ठीक आहे. मग आता कुटुंब संस्था बँकेमध्ये बचती करत आहे आणि बँका त्यांना उपभोग्य कर्ज देत आहे. आणि उद्योगसंस्था बँकेमध्ये काय करत आहे बचती करत आहे आणि बँका त्यांना कर्ज आणि गुंतवणूक खर्च देत आहे. ठीक आहे. मग आता बंदिस्त अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर वित्तप्रवाह 4 घटकांमधून जातो आणि जर बंदिस्त अर्थव्यवस्था नसेल तर वित्तप्रवाह 5 घटकांमधून जातो. तर वित्तप्रवाह 4 घटकांमधून जातो याचा जर विचार केला तर यामध्ये जगाचा विचार करावा लागेल. जग म्हणजे बंदिस्त अर्थव्यवस्था असेल तर कुठल्याही जगाशी आपला संपर्क नसेल, म्हणजे दुसऱ्या देशाशी आपल्याला काय म्हणायचं व्यवहार किंवा व्यापार करता येणार नाही, कारण अर्थव्यवस्था काय आहे बंदिस्त आहे. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये दुसऱ्यांचा समावेश किंवा दुसऱ्यांचा हस्तक्षेप आपण करून घेणार नाही. तर मग त्यामुळं वित्तप्रवाह किती 4 घटकांमधून जाईल. जर बंदिस्त अर्थव्यवस्था नसेल तर वित्तप्रवाह 5 घटकांमधून जाईल. ठीक आहे. आता वित्तप्रवाहाचे मायक्रो लेवलवर म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय प्रतिमान आणि मायक्रो लेवलवर मायक्रो अर्थशास्त्रीय प्रतिमान अशा 2 घटकामध्ये त्याचा म्हणजे ते डिवायडेशन केल्या जाते. ठीक आहे. मग आता जेव्हा आपण मायक्रो इकॉनॉमिक मॉडेल हा भाग अभ्यासणार आहोत तर मायक्रो इकॉनॉमिक मॉडेलमध्ये एकतर उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत या 3 बाबींचा समावेश केला जातो. ठीक आहे. मग आता जेव्हा आपण उत्पन्न पद्धतीचा विचार करतो तर उत्पन्न पद्धतीचा विचार करताना आपल्याला उत्पन्नाचा विचार करावा लागेल. मग आता उत्पन्नाचा विचार आपण का करत असताना जे काही लँड, लेबर, कॅपिटल आणि कन्व्हेर्नर आहे, म्हणजे लँड म्हणजे भूमी, लेबर म्हणजे श्रम, कॅपिटल म्हणजे भांडवल आणि कन्व्हेनियर म्हणजे काय होते आपलं संयोजक. ठीक आहे. तर मग आपण या घटकांचा म्हणजे लेबर, लँड, कॅपिटल आणि या घटकांचा विचार न करता मग काय तर त्यांना या घटकांना उत्पन्न कुठून मिळते तर लँडला काय मिळतं आहे भाडं मिळतं आहे, लेबरला काय मिळतं आहे वेतन मिळतं आहे, कॅपिटलला काय मिळतं आहे व्याज मिळतं आहे आणि संयोजकाला काय मिळत आहे नफा मिळत आहे. तर या घटकांचा विचार का बरं केला जात आहे तर कारण याच्यातून आपल्याला काय मिळत आहे उत्पन्न मिळत आहे. ठीक आहे. कारण आपण जेव्हा उत्पन्न पद्धत अभ्यासणार आहोत तर यामध्ये उत्पन्न घटकाचाच आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून आपण यामध्ये भाडे, वेतन, व्याज, नफा या घटकांचा विचार करणार आहोत. ठीक आहे. मग आता GVA इज इक्वल टू R प्लस W प्लस I प्लस P हे झालं त्याचं सूत्र. म्हणजे GVA हा घटक कशासाठी वापरला जातो तर GVA म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. तर हा GDP साठी वापरला जातो. ठीक आहे. मग आता जेव्हा आपण उत्पन्नाचा विचार करत आहोत तर उत्पन्न वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला मिळू शकते. तर मग आता आपण इथं वेतनाचा भाग घेतला तर वेतनाला काय इंग्लिशमध्ये कॉम्पेन्सेशन ऑफ एम्प्लॉईज म्हणजे CE, संघटित क्षेत्रातील संस्थांचे चलन अधिशेष म्हणजे ऑपरेटिंग सरप्लस OS, असंघटित क्षेत्रातील संस्थांचा घसारा म्हणजे मिक्स इन्कम MI, संघटित क्षेत्रातील संस्थांचा घसारा म्हणजे कन्झप्शन ऑफ फिक्स्ड कॅपिटल CFC. मग GVA इज इक्वल टू CE प्लस OS MI प्लस CFC म्हणजे या पद्धतीने आणि या पद्धतीने अशा 2 पद्धतीने जेव्हा आपण मायक्रो इकॉनॉमिक मॉडेलमध्ये बघतो तर या 2 पद्धतीने आपल्याला उत्पन्न पद्धती काढता येते. ठीक आहे. आता आपण जर बघितलं तर उत्पन्न पद्धतीनुसार मग व्याख्या काय होणार तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न होय. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय आलं वाक्यामध्ये काय म्हणता यांनी एका आर्थिक वर्षात. मग एका आर्थिक वर्षात म्हटल्यानंतर हा काय झाला हावाला कालखंड झाला. म्हणजे हावाला हा जो कालखंड इथे दिलेला आहे व्याख्येमध्ये म्हणजे एक आर्थिक वर्ष म्हणजे हा झाला कालखंड राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा कालखंड. मग देशांतर्गत म्हटल्यानंतर म्हणजे देशाच्या सीमेच्या आत म्हणजे देशाची जी काही भौगोलिक सीमा आहे त्या सीमेच्या आत असलेले वस्तू आणि सेवांचं जे काही उत्पादन केलं जाते त्यामधून जी आपल्याला उत्पन्न मिळते ते येथे याच्यात गणलं जाते. आणि काय म्हणताय फक्त कमावलेलं उत्पन्न म्हणजे आपण जर जे काही कमावलेलं आहे ते आता गृहिणीचं काम किंवा गृहिणीचं काम यामध्ये धरल्या जाणार नाही कारण ते उत्पन्न कमावलेलं नाही आहे.
तर त्यामुळे जे काही आपण कमवलेलं उत्पन्न आहे ते कमवलेलं उत्पन्नच यामध्ये गृहीत धरल्या जाते. तर ठीक आहे. तर उत्पन्न पद्धत समजली तुम्हाला, म्हणजे भाडे, वेतन, व्याज, नफा या आधारावर उत्पन्न पद्धत ही काढल्या जाते. आता दुसरी पद्धत म्हटल्यानंतर कुठली आहे? उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धत म्हटल्यानंतर काय? प्रोडक्शन. मग प्रोडक्शन कशाचं असणार? एक तर वस्तूचं असणार किंवा सेवाचं असणार. मग वस्तू आणि सेवांचे मूल्य मोजण्याचं कार्य कुठे केलं जाते? तर उत्पादन पद्धतीमध्ये केलं जाते. मग यामध्ये पहिला पार्ट आला वस्तूंचे मूल्य, व्हॅल्यू ऑफ गुड्स म्हणजे जी, सेवांचे मूल्य, व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस म्हणजे एस, आंतरसंक्रामक वापराचे मूल्य, इंटरमिडिएट कन्झप्शन IC. मग आता आपल्याला तर माहिती आहे वस्तूंचे मूल्य, सेवांचे मूल्य. मग आता हा काय प्रकार? आंतरसंक्रामक वापराचे मूल्य म्हणजे काय? तर आंतरसंक्रामक वापराचे मूल्य म्हणजे काय? तर जेव्हा आपण वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो आणि वस्तू आणि सेवांची अंतिम गणना केली जाते, म्हणजे अंतिम गणनाची म्हणजे वस्तू आणि सेवांच्या अंतिम गणना केल्यानंतर जे काही मूल्य मोजल्या जाते ते, म्हणजे आता समजा उदाहरणार्थ गहू आणि ब्रेड या दोन बाबी धरा. म्हणजे ऑलरेडी गहू विकले गेले आहे आणि नंतर मग त्यापासून काय बनवला? ब्रेड बनवला. म्हणजे गहू आणि ब्रेड. तर मग यात काय करणार? तर यात जी दुहेरी गणना आहे ती दुहेरी गणना काय करणार? टाळणार. म्हणजे यामध्ये गव्हाच्या किमतीची गणना नाही धरणार, तर फक्त काय धरणार? ब्रेडची. तर याला काय म्हणतात? आंतरसंक्रामक वापराचे मूल्य. ठीक आहे. मग आपल्याला जर सूत्राच्या माध्यमातून जर मांडायचं असेल तर GVA = G + S. G म्हणजे काय? तर व्हॅल्यू ऑफ गुड्स. S म्हणजे काय? तर व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस. आणि IC म्हणजे मायनस काय करावं लागणार आपल्याला? IC. तर ते म्हणजे आंतरसंक्रामक वापराचे मूल्य. ठीक आहे. तर उत्पादन पद्धतीनुसार व्याख्या जर करायची असेल तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य होय. आता या व्याख्येमध्ये आपल्याला काय डिफाईन करता येणार? तर यामध्ये काय? उत्पादित म्हणजे काय? तर उत्पादन आपण कशाचं करता? वस्तू आणि सेवांचं काय करता इथं? म्हणजे देशांतर्गत आपण काय करता? वस्तू आणि सेवांचं उत्पादन करतात. आणि अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. अंतिम वस्तू व सेवा मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. अंतिम वस्तू व सेवा काय? उदाहरणार्थ गहू आणि ब्रेड. तर आता गव्हाचं मूल्य आपल्याला धरता येणार नाही, तर आपण काय धरणार? ब्रेडचं मूल्य धरणार. तर अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य याच्यामध्ये गणल्या जाते. तर तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. तर खर्च पद्धत म्हटल्यानंतर काय येणार? तर खर्चच येणार ना. एकतर उपभोग खर्च येणार आणि दुसरा गुंतवणूक खर्च येणार. म्हणजे कन्झम्पशन C साठी, इन्व्हेस्टमेंट I साठी. मग GVA = C + I. ठीक आहे. मग आता आपण धरलं C+I, तर मग खर्च म्हटल्यानंतर फक्त उपभोग आणि गुंतवणुकीचा खर्च असेल काय? तर निश्चितच नाही. तर त्यामध्ये काय येणार? शासनाचा खर्च येणार, एक्सपोर्ट येणार, इम्पोर्ट येणार. म्हणजे या बाबीसुद्धा खर्चामध्ये गणल्या जाते ना. मग शासनसुद्धा खर्च करते. आयात आणि निर्यातीवर सुद्धा खर्च केला जाते. तर मग त्यामुळं मग याच्यामध्ये म्हणजे खर्चाच्या याच्यामध्ये कुठलं हे पण येणार शासनाचा खर्च, म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर म्हणजे काय? जी येणार. तर परकीय आणि देशी वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी केलेला उपभोग खर्च म्हणजे एक्सपोर्ट X. मग स्वकीयांनी परकीय वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे काय? इम्पोर्ट म्हणजे M. मग यामध्ये सूत्र काय येणार? तर GVA = C + I + G + X - M. ठीक आहे. म्हणजे C म्हणजे काय येणार? कन्झप्शन. I म्हणजे काय होणार? इन्व्हेस्टमेंट. G म्हणजे काय होणार? गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. आणि X - M म्हणजे काय? एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. ठीक आहे. आता खर्च पद्धतीनुसार व्याख्या. आता आपल्याला जर खर्च पद्धतीनुसार जर व्याख्या करायची असेल तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्थांनी किंवा उद्योग संस्थांनी व सरकारने केलेला खर्च आणि निव्वळ निर्यात मूल्य होय. आताच आपण बघितलं का एका आर्थिक वर्षात कोण करताय? तर कुटुंब संस्था खर्च करताय, उद्योग संस्था खर्च करताय, सरकार खर्च करताय. आणि जे काही आयात आणि निर्यात मायनस केल्यानंतर जे काही निव्वळ निर्यात मूल्य मिळत आहे ते खर्च पद्धतीनुसार अशी व्याख्या आपल्याला एक्सप्लेन करून सांगता येणार. मग आता हे झालं. या सगळ्या बाबी आपण जेव्हा बघत आहोत तर या बाबी म्हणजे उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, खर्च पद्धत. तर या बाबी मायक्रो लेवलवर अभ्यासल्या जातात. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून
उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत अभ्यासली जाते. ठीक आहे. आता आपल्याला जर स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार करावा लागेल तर त्यामध्ये घटकमूल्य किंमत, मूळ किंमत आणि बाजार किंमत हे राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केल्या जाते यामध्ये. ठीक आहे. तर मग आता घटकमूल्य किंमत म्हणजे काय, तर घटक हा भाग यामध्ये काय येते महत्त्वाचा आहे. तर घटक काय, तर प्रोडक्शन फॅक्टर. तर मग प्रोडक्शन फॅक्टर यामध्ये घटकमूल्य किंमतमध्ये कुठले घेतले आहे, श्रम आणि भांडवल. मग आणि श्रम आता काय करणार, उद्योग संस्थेला काय करायचं आहे, प्रोडक्शन करायचं आहे. ठीक आहे. मग आता उद्योग संस्थेला जेव्हा प्रोडक्शन करायचं आहे तेव्हा ते काय करणार, श्रम आणि भांडवल या दोन या दोन बाबी विचारात घेणार किंवा या दोन बाबींचा समावेश प्रोडक्शनमध्ये करणार. ठीक आहे. मग आता श्रम आणि भांडवलाचा जेव्हा समावेश करणार तेव्हा त्यांना काय द्यावं लागेल, मूल्य द्यावे लागेल ना. मूल्य म्हणजे त्यांना एक तर श्रमाला काय द्यावे लागेल, वेतन द्यावे लागेल, आणि भांडवलाला काय द्यावे लागेल, तर भांडवलाला व्याज द्यावे लागेल, म्हणजे काय, मूल्य. तर मग या श्रम आणि भांडवल म्हणजे श्रम आणि भांडवलचे जे काही मूल्य आहे त्याला काय म्हणतात, घटक मूल्य किंमत. तर मग काय मी आताच सांगितलं, काय करते, प्रोडक्शन तयार करते, श्रम भांडवल घेऊन आणि त्याला मूल्य देते, त्यालाच काय म्हणते, घटक मूल्य किंमत. ठीक आहे. आता दुसरा पार्ट कुठला आपण बघूया, तर दुसरा पार्ट म्हटल्यानंतर मूळ किंमत. आता मूळ किंमत म्हटल्यानंतर काय, त्याला काय करायचं आहे, उद्योग संस्थेला प्रोडक्शन करायचं आहे, कशाचं, वस्तू आणि सेवांचं. म्हणजे आता वस्तू आणि सेवांचं त्यानं तर केलं, म्हणजे प्रोडक्शन केलं, आणि प्रोडक्शन केल्यानंतर काय केलं, वस्तूची किंमत किती रुपये ठेवली, 20 रुपये ठेवली. आता 20 रुपये ठेवल्यानंतर मग काय करणार सरकार, काय करणार, नोंदणी शुल्क आकारणार त्या वस्तूवर. म्हणजे नोंदणी शुल्क हे उत्पादन कराचं उदाहरण आहे. मग नोंदणी शुल्क किती रुपये, तर 6 रुपये आकारणार. मग वस्तूची किंमत काय होणार, वाढणार. मग वस्तूची किंमत वाढल्यामुळे किती झाली, 26 रुपये झाली. ठीक आहे. मग 26 रुपये झाल्यानंतर सरकार काय करणार, सरकार उद्योगावर काय देणार, सबसिडी देणार. मग सबसिडी किती रुपयाची दिली, 2 रुपयाची दिली. मग उद्योग सबसिडी हे कशाचं उदाहरण आहे, उत्पादन सबसिडीचं आहे. ठीक आहे. मग वस्तूची किंमत किती झाली आपली, तर वस्तूची किंमत झाली 24 रुपये. म्हणजे ही 24 रुपये म्हणजे मूळ किंमत. म्हणजे काय, मुळात काहीच नाही. मूळ किंमत म्हणजे काय, तर ऑलरेडी प्रोडक्शन केलेलं आहे आणि त्या उद्योग संस्थेनं त्या वस्तूची किंमत ठरवलेली आहे 20 रुपये. मग सरकार त्यावर नोंदणी शुल्क आणि उद्योग सबसिडी या सगळ्या बाबी ठरवून शेवटी जी काही किंमत ठरेल ती म्हणजे काय होणार, मूळ किंमत. ठीक आहे. तर आता येणार बाजार किंमत. तर बाजार किंमत म्हणजे काय, तर ऑलरेडी मूळ किंमतीची काय ठरलेली आहे, किंमत ठरलेली आहे. आता आपण इथं बघितलं मूळ किंमत किती रुपये होती, 24 रुपये होती. तर मग नंतर बाजारात आल्यानंतर त्याच्यावर काय येणार, GST येणार. मग GST ठरवला किती, 6 रुपये. मग 6 रुपये ठरवल्यानंतर 24 + 6 किती झाले, 30 रुपये. त्या वस्तूची किंमत झाली 30 रुपये. आणि मग काय, सरकार त्यावर इंधन सबसिडी देणार. ठीक आहे. इंधन सबसिडी किती दिली, 2 रुपये. तर मग त्या वस्तूची किंमत किती झाली, बाजार किंमत 28 रुपये. ठीक आहे, समजलं. तर GST हे उत्पादकाचे उदाहरण आहे आणि इंधन सबसिडी हे उत्पादन सबसिडीचं उदाहरण आहे. ठीक आहे. म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो लेवलवर आपण म्हणजे वित्तप्रवाहाच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न गणल्या जाते, त्या पद्धतीने आपण इथे या भागांना बघितलेलं आहे. मग आता मेन पार्ट कुठला येतो, तर GDP किंवा GVA कोणत्या प्राईसला मोजावा, हा तर आपल्याला प्रश्न पडलेलाच असेल ना. मग ते चालू किमतीला मोजावा की स्थिर किमतीला मोजावा. आता नॉमिनल GVA आणि GDP किंवा रिअल GVA किंवा GDP. आता नॉमिनल GVA आणि GDPला म्हणजे चालू किमतीला GDP का बरं नाही मोजावा, तर म्हणजे चालू किमतीला मोजलेला GDP म्हणजे काय, नॉमिनल GVA किंवा GDP, आणि स्थिर किमतीला मोजलेला GDP म्हणजे काय, रिअल GVA किंवा GDP. तर मग जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते तेव्हा कुठली किंमत वापरली जाते, तर स्थिर किंमत. तर स्थिर किंमत का वापरली जाते, म्हणजे चालू किमतीमध्ये एकतर महागाई ही एक यामध्ये त्रुटी आहे. म्हणजे महागाई समजा 2011-12मध्ये वस्तूची किंमत जर 10 रुपये असेल तर महागाई वाढल्यामुळे 2017-18मध्ये काय 20 रुपये होणार. आणि याच्यामध्ये किंमत वाढत आहे, बट जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन नाही वाढत आहे, म्हणजे प्रोडक्शन कमीच आहे. तर ही वाली त्रुटी दूर करण्यासाठी आधारभूत वर्ष
मग आधारभूत वर्ष काय केलं जाते, गृहीत धरलं जाते. मग आधारभूत वर्ष गृहीत धरून जी काही किंमत ठरते ती म्हणजे स्थिर किंमत. म्हणजे आपल्या भारताचा जो काही GDP गणल्या जाते, आपल्या भारताचा GDP फक्त स्थिर किमतीवर गणला जातो. ठीक आहे. आता नॉमिनल GVA आणि GDP मध्ये कुठली प्राईस येतात, म्हणजे चालू किंमत. मग GVA ॲट करंट मार्केट प्राईस, GVA ॲट करंट बेसिक प्राईस, GVA ॲट करंट फॅक्टर कॉस्ट प्राईस. आणि रिअल GVA मध्ये कुठली येते, तर आपली कॉन्स्टंट येणार. मग GVA ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राईस, GVA ॲट कॉन्स्टंट मार्केट प्राईस, GVA ॲट कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्ट प्राईस. सॉरी, याच्यामध्ये काय येणार, बेसिक प्राईस येणार, मार्केट प्राईस नाही येणार. काय येणार, बेसिक प्राईस. आता आधारभूत वर्ष ते चालू वर्षातील महागाई निर्देशांकातील बदल आपल्याला जर मोजायचं असेल, मग आपण तर धरलं आहे आधारभूत वर्ष आणि चालू वर्षातील महागाई. हे जर आपल्याला जर दाखवायचे असेल तर मग काय, त्याचा वापर कशाद्वारे केला जाते, GDP डिफ्लेटर. मग GDP डिफ्लेटर म्हणजे काय, नॉमिनल GDP भागिले रिअल GDP गुणिले काय 100. याद्वारे GDP डिफ्लेटरद्वारे आधारभूत